कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना भाजप महायुतीकडून सभागृह नेते पदासाठी भाजपचे नगरसेवक वरुण पाटील यांची निवड करण्यात आली। सभागृह नेते पद भाजपच्या वाट्याला आल्यानं स्थायी समिती सभापतीसाठीचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। भिवंडी रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या लोकल ट्रेन थांबत नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते। याबाबत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर समस्या मांडली। दरम्यान दिवा वसई या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या 3 गाड्या भिवंडी स्थानकात थांबणार आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे। अंधेरीच्या आंबोली परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्ती आणि सुविधा उभारणीचं काम पूर्ण झालं। स्मशानभूमीची अवस्था अत्यंत खराब झाल्यानं नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो। मात्र आजपासून स्मशानभूमीतील सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आली, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। आणि आता जी त्यांना मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून नायगावमधल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। पिढ्यानपिढ्या अवघ्या 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या तब्बल 864 कुटुंबांना म्हाडाकडून 500 चौरस फुटाचं 2 BHK घर पूर्णपणे मोफत मिळालं। म्हाडाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नायगावमध्ये एकूण 20 टॉवर्स उभारण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 8 टॉवर्समधील घरांचा ताबा रहिवाशांना दिला आहे। अंबरनाथ नगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या। सध्याचा शहर अभियंता राजेश तडवी यांच्याऐवजी पंकज पन्हाळे यांना शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली। तर पालिकेच्या सभेत गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झालेला मेघा कदम यांच्याकडून मिळकत विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला। नवी मुंबईतील वाशी प्रदर्शन केंद्रात बालमराठी 2 दिवसीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। आज या संमेलनात शेकडो लहान मुलांनी भव्य रॅली काढली। यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मराठीचा प्रचार आणि प्रचार जगभरात व्हावा यासाठी राज्य सरकार आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने सातत्यानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात बाल मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। मंत्री गणेश नाईक, दिग्दर्शक महेश कोठारे, महापौर यांच्या उपस्थित संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं। मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत या उद्देशानं बाल मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला 24 दिवस भरती येणार आहे। त्यापैकी जून ते ऑगस्ट या काळात सर्वाधिक मोठी भरती येणार असून 16 जुलैला 4 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टीसीनं दंड वसुलीत 1 कोटीचा टप्पा पार केला। मोहम्मद चंद यांनी विना तिकीट प्रवाशाकडून तपासणी दरम्यान 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला। नालासोपारा साई हाईट्स इमारतीत भीषण आग लागली। इमारतीखाली असलेल्या गाळ्यांमध्ये आग लागली। या दुकानात ठेवलेल्या स्टोरेज फ्रीजच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। बेस्ट उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सध्या 50% रोख आणि 50% पद्धत गैरसोयीची ठरते, त्यामुळे ही पद्धत रद्द करून संपूर्ण पगार ऑनलाईन द्यावा अशी मागणी बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली। उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्यानं मुंबईकरांना उष्णतेचा ताप सहन करावा लागत असतानाच मुंबईला पाणीपुरवठा जलाशयातील करणाऱ्या 7 जलसाठ्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला। आताच या जलाशयातील जलसाठा निम्म्यावर आला असल्यानं उर्वरित 3 महिने मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांनी आंदोलन केले। कंत्राटी शिक्षकांना तात्काळ कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावं अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन केलं। भिवंडी तहसीलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, तर गरजू महिलांना शिधा वाटप केंद्रातून सॅनिटायझर द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात अतिदक्षता विभागात 2022 आणि 25 या कालावधीत 521 रुग्णांचा मृत्यू झाला। तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 7% रुग्णांनी उपचार पूर्ण न करताच रुग्णालय सोडल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। इंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय। आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या एकूण 90 वर्षीय रुग्ण महिलेच्या हाताला रात्री उंदरानं कुरतडल्याची घटना उघडकीस आली। सकाळी नातेवाईक भेटायला गेल्यावर हा प्रकार लक्षात आला। डहाणूतील कासा परिसरात भटक्या कुत्र्यांमध्ये कॅनाइन डिस्टेंपर या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आणि आजारामुळे अनेक कुत्र्यांचा नाक आणि डोळ्यांना त्रास, शरीर असक्त होणं असं विविध लक्षणं दिसून आली। या पार्श्वभूमीवर तरुणांनी आजारी कुत्र्यांवर उपचार सुरू केले। आतापर्यंत 20 ते 25 भटक्या कुत्र्यांवर उपचार करण्यात आले। एसटी बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली। 2018 ते 2024 या कालावधीत एसटी बसचे 15,767 अपघात झाले। यामधील अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून एसटी महामंडळाकडून जवळपास 378 कोटी 9 लाख देण्यात आले। एअर इंडिया विमान कंपनीनं नियोजित रजा प्रवास धोरणाचा गैरवापर करणाऱ्या 4,000 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे। या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारला जाणार असून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते।
मुंबईत कर्तव्यात कसूर केल्यानं 2 पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्राथमिक आणि विभागीय चौकशी सुरू असून त्यानुसार 6 मार्चला निलंबनाचे आदेश दिले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एक असलेल्या मधुर म्हात्रे यांच्यावर अखेर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस देऊनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे तसंच पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नवी मुंबईतील घणसोली इथं एका इमारतीच्या पार्किंगमध्ये सोनसाखळी चोरी झाली. ऍक्टिवा पार्क करण्यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये गेली असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानं लंपास केली. मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकासाठी आता कोळशाच्या चुलींचा वापर केला जातो. मात्र चुलीवर सर्व पदार्थ बनवणं शक्य नाही, त्यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय निम्म्याहून अधिक घटलेला आहे. बहुतांश हॉटेलमध्ये सिलेंडर संपलेले आहेत. इराण इराक युद्धाचा मुंबईतील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला. मुंबईतील गजबजणाऱ्या खाऊ गल्ल्यांमध्ये होणाऱ्या गर्दीला ब्रेक लागला. ठाणेकरांच्या आवडीचा गजानन वडापाव 5 रुपयांनी महागला. एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा फटका आता ठाण्यात वडापाव प्रेमींना बसलाय. ठाण्यात वडापाव आणि समोसा पाव 5 रुपयांनी महागलाय. महानगर गॅसचं कनेक्शन बंद होणार असल्याचा बनावट मेसेज करून कुर्ल्यातील एकाची 2 लाखांची फसवणूक केली आहे. गॅसचं बिल थकलं असल्याचं सांगून चोरट्यानं एपीके फाईल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितलं. 2 लाख आपल्या खात्यात वळवले. घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर विरोधकांकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. सरकार गॅसचा तुटवडा कबूल करत नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. यावर टंचाई नाही तर मग राज्यात गॅस सिलेंडरसाठी रांगा का दिसतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. माजी पंतप्रधान देवे गौडा यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी संसदेत अलीकडे सुरू असलेल्या गोंधळाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. संसदेच्या कामकाजात काँग्रेसच्या खासदारांकडून व्यत्यय होत असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबई महापालिकेच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह सुरक्षेत वाढ करण्यात आली. आधी महापौरांसोबत 3 सुरक्षा रक्षक तैनात असायचे, मात्र आता प्रत्येक शिफ्टला 2 अशा एकूण 6 सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना फोनवरून धमकी देण्यात आली. मध्यरात्री 2 वाजता धमकीचा फोन आला. अंबादास दानवेंना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. दानवेंना धमकी प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.